गोपाळजी, मला तुमच्याशी बोलायचंय गोपाळजी. ठीक आहे, मग आत्ता इथं नको बोलूया, आपण नंतर बोलू. आर्या, गोपाळजी, तुम्हाला कळतंय का हे आत्ता बोलणं किती गरजेचं आहे? मला सगळं कळतंय काय बोलायचंय, कुठल्या विषयावर बोलायचंय, पण काय इथले माणसं आहेत, आता कोणी बघितलं ना उगाच आपल्यावर संशय घेतात. नंतर बोलू ना. ठीक आहे, आपण बाहेर जाऊयात आत्ता आणि बोलूयात. चला. आर्या, बाहेर नको. बाहेर माणसं आहेत, महाप्रसादाचं सामान उतरवण्याचं काम चाललं बाहेर. कोणी उगाच काय बघितलं तर तू एक काम कर, इथनं किचनमधनं माग आहे, मी पुढनं आलो, कोणाला संशय नाही यायचा. जा. आर्या, बोल काय गोपाळजी, झालं? आपल्याला काय ते निर्णय आता घ्यावे लागतील गोपाळजी. कसला निर्णय? गोपाळजी, आपल्या बाळाचा. आर्या, हे बघ, असं गडबडीमध्ये निर्णय घेऊन उपयोगाचा नाही. थोडासा वेळ घ्यावा लागेल. आपण थोडासा वेळ घेऊ, मग शांतपणे विचार करू ना. गोपाळजी, कशी शांत राहू मी? आपल्याकडे वेळ नाहीये. तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का? आणि प्रेग्नंट कळल्यापासून मला झोप लागत नाही, काय करावं ते सुचत नाही. आणि हे बघ आर्या, असं इमोशनल होऊन काय उपयोग नाही. आपल्याला शांतपणे निर्णय घेतला पाहिजे. योग्य वेळ येऊ दे, योग्य वेळ आले की आपण योग्य तो निर्णय घेऊ. म्हणजे काय करायचंय? हे बाळ आपण पाडून टाकू. गोपाळजी, काय बोलताय तुम्ही? माझ्या पोटात वाटणाऱ्या बाळाचा जीव घे असं सांगताय मला? गोपाळजी, अहो, आपल्या प्रेमाची निशाणी आहे ना हे बाळ. माझ्या आयुष्याला खूप सुंदर अर्थ प्राप्त होणार आहे यानंतर. आणि गोपाळजी, अहो, ह्याच्यात बाळाचा काय दोष आहे? त्याचा का जीव घेऊ मी? मला नाही जमणार गोपाळजी. आर्या, ऐक ना, तू रडू नकोस, शांत राहा. कोणी आपल्या इथं असं बघितलं ना उगाच आपल्यावर संशय घेतील. घेऊ देत गोपाळजी, मला नाही फरक पडत आता. पण हे बाळ मी नाही पाडू शकत गोपाळजी. हे आपलं बाळ आहे आणि मला हवंय गोपाळजी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, तू रडू नकोस, शांत राहा, शांत राहा. आपण ठेवूयात हे बाळ, वाढवू आपण याला. झालं तुझं समाधान? नाही गोपाळजी, तुम्ही आधी लालिताईंपासून वेगळे व्हा, त्यांना त्यांच्या प्रियकराकडे नेऊन ठेवा, आपण लग्न करू. माझं नाही समाधान होऊ शकत त्याच्याशिवाय. आणि हे सगळं लवकरात लवकर करूया प्लीज. बरं, करू, आपण सगळं करू. झालं, तू जा आता इथून. कोणी उगाच बघितलं तर उगाच जा. अरे यार, कुठं अडकत चाललोय मी? पैसे राहिले बाजूला, वेगळ्याच कटकटीमध्ये अडकत चाललोय. हिचा भोंगा गावभर वाजण्याआधी हिचं काहीतरी केलं पाहिजे.